टीईटीची तयारी करणाऱ्या किंवा शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील भावी शिक्षक वर्ग आणि कार्यरत शिक्षक वर्गाचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आपण कोणत्याही परीक्षेची जेव्हा तयारी करायला सुरुवात करतो तेव्हा आपला सर्वात पहिला मार्गदर्शक कोण असतो, दुसरा मार्गदर्शक कोण असतो आणि तिसरा मार्गदर्शक कोण असतो. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आजच्या सेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये जो पहिला मार्गदर्शक आहे, जेव्हा आपण बघतो या ठिकाणी या परीक्षेसाठी, ज्या आता समजा आपण म्हणतो की टीईटी परीक्षेची आपण तयारी करतोय आणि टीईटी परीक्षेची तयारीला जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत, तर त्या सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा पहिला मार्गदर्शक असणार आहे ते म्हणजे लक्षात ठेवायचं आपला अभ्यासक्रम. ठीक आहे, परीक्षेसाठी घालून दिलेला अभ्यासक्रम हा तुमचा काय असतो, तर या ठिकाणी पहिला मार्गदर्शक असतो. जेणेकरून काय कळणार आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. विषय दिला आहे म्हणजे तो सगळ्याचा सगळा विषय अगदी या ठिकाणी PhD लेवलला अभ्यास करून तो काढणं तो काही क्रमप्राप्त नाही किंवा परीक्षा पास होण्यासाठी ते काही संयुक्तिक गोष्ट नाहीये. म्हणून आपल्याला जो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे तो अभ्यासक्रमच आपला पहिला मार्गदर्शक असणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी निवडायचंय, कारण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कळणार आहे नेमकं करायचंय काय, बरोबर, काय काय वाचायचंय, कशाचा अभ्यास करायचा आहे हे समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा तुमचा मार्गदर्शक असतो तो म्हणजे लक्षात ठेवायचं PYQ. ठीक आहे, आता PYQ या शब्दाचा अर्थ आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, बरोबर, म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. आणि मग मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या नेमक्या कशा पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतात. मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी काय वाचायचं हे सांगणारं कोण आहे, अभ्यासक्रम आहे. पण ते कसं वाचायचं, कोणत्या पॉइंटवरती फोकस करायचा हे सांगण्याचं काम कोण करणार आहे तुम्हाला, तर या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका करणार आहेत. आणि मग त्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका नेमक्या मिळवायच्या कशा, त्या अवेलेबल कुठं आहेत, हा प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी काय असतो, एक प्रश्न असतो. तुम्हाला सर मार्केटमध्ये पुस्तक आहेत, सगळं आहे, पण जेव्हा प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्ही स्वतः करणार आहात तेव्हाच तुम्ही या यशाकडे एक अत्यंत मजबूत पाऊल टाकणार आहात. मार्केटमधले जे पुस्तक आहेत ते तुम्ही स्पून फिडिंग केल्यासारखं या ठिकाणी वापरू नका. तुम्हाला ते अनालिसिस जे आहे ते स्वतः करावं लागणार आहे. कमी वेळामध्ये जास्त स्कोअर जर करायचा असेल तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला स्वतः करावी लागेल. आणि म्हणून म्हटलं की ऑथेंटिक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. पुस्तकं असतील नसतील ते सोडून द्या, तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर या परीक्षा परिषदेनं ज्या प्रश्नपत्रिका आपल्याला आतापर्यंत दिलेल्या आहेत त्याच प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं, त्याच्या प्रिंट असणं गरजेचं आहे. मग या मिळवायच्या नेमक्या कुठं याच्याबद्दलची संदिग्धता आमच्या परीक्षार्थींच्या मनामध्ये असते. त्या कशा असतात, कुठं उपलब्ध असतात हे माहीत असत नाही. मग मी तेच नेमकं आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून देतो. यांचं महत्व सांगितलंय. चला बघा, समजा आपण गेलो कुठं, या ठिकाणी आपल्या ब्राउझरवरती, क्रोम ब्राउझरवरती आपण गेलेलो आहोत. क्रोम ब्राउझरवरती गेलं की तिथे टाईप करायचंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टीईटी क्वेश्चन पेपर. हे टाकल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, तर या ठिकाणी चला आपण सर्च करून बघूया याला. ठीक आहे, याला आपण काय केलं, सर्च केलं. सर्च केल्याच्या नंतर मग तुम्हाला या ठिकाणी खाली थोडं स्क्रोल करून इथं प्रिव्हियस महा टीईटी एक्झाम क्वेश्चन पेपर असं डायरेक्टली येतंय. बघा, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, याला तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं हा परीक्षा परिषदेचा जो लोगो दिसतोय तो लोगो असलेली वेबसाईटच, ऑफिशियल वेबसाईट जी आहे तीच या ठिकाणी ओपन करायची आहे. प्रिव्हियस महा टीईटी एक्झाम क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी क्लिक केलं. आता इथं आपण क्लिक केलं. बघा, आता क्लिक केल्याच्या बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी हा तुमचा पेज ओपन होतोय. आणि पेज ओपन केल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या अगदी 2013 पासून सगळ्या माध्यमातल्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. 13ची आहे, 14ची आहे, त्याच्यानंतर 16ची आहे, 17ची, 21ची, 24ची आणि त्याच बरोबरीनं 25ची सुद्धा प्रश्नपत्रिका. आणि सगळ्या माध्यमामध्ये म्हणजे तुमचं इंग्रजी म्हणा, उर्दू म्हणा, हिंदी म्हणा, बंगाली म्हणा, कन्नड म्हणा, तेलुगू म्हणा, गुजराती म्हणा, या सगळ्या माध्यमांमध्ये ही काय आहे, तर या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा इथं प्रश्नसंच पेपर 1 चा सुद्धा आहे आणि इकडे प्रश्नसंच पेपर 2 चा सुद्धा आहे. पेपर 2 मध्ये गणित आणि विज्ञानचा इथं आहे आणि प्रश्नसंच या ठिकाणी पेपर 2 इथं जर बघितला तर तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी 6वी ते 8वी सामाजिक शास्त्र सुद्धा आहे. मग आता आपण याच्यावरती कोणत्याही वरती क्लिक केलं, समजा आपण या ठिकाणी 2013 महा टीईटी, लगेच प्रश्नपत्रिका तुमची काय होऊन जाते, ओपन होऊन जाते. आणि हे तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता.
मोबाईलवरून प्रिंट डाउनलोड करा. आता ही डाउनलोड केल्याच्या नंतर अशी दिसते, बरोबर, अशी दिसते ही या ठिकाणी ओरिजिनल प्रश्नपत्रिका. मग ही तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि सॉल्व्ह करत असताना तो प्रॉपर फील यावा, तो या ठिकाणी या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातूनच येणार आहे. सरावासाठी सर्वोत्तम आहे. ठीक आहे, बरं आपण याच्या व्यतिरिक्त समजा पेपर 1 मधली कोणती या ठिकाणी आपण करून बघितली. चला 2024 मधली हिंदी माध्यम गेली बघा, इथं तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याच्या समोर त्याच्या आन्सर की सुद्धा उपलब्ध आहे. आन्सर की सुद्धा या ठिकाणी काय करायच्यात, प्रिंट काढायच्यात आणि तयारी करत असताना त्याला सोबत जोडून या ठिकाणी त्या वापरायच्या आहेत. बघा इथं तुम्हाला दिसते ही ओरिजिनल प्रश्नपत्रिका. ही जर प्रिंट काढून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रॉपर फील येणार आहे. आणि परीक्षा मध्ये जेव्हा आपण जाऊ तर तयारी ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीनंच झालेली पाहिजे. हे त्याच्या मागचं या ठिकाणी काय कारण आहे, इथं तुम्हाला दिलेलं असतं सगळं. बघा इथं प्रश्नपत्रिकेची रचना आहे, हिंदी, मराठी किंवा इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, परिसर अभ्यास विषयानुसार या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. या पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नपत्रिका स्वतः तुम्ही करणं गरजेचं आहे. डाउनलोड करा आणि स्वतः त्या सॉल्व्ह करा, बरोबर. आणि तयारीमध्ये जर कुठं कमतरता तुम्हाला वाटत असेल तर तुमचा तिसरा मार्गदर्शक असणार आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी महा टीईटी फास्ट ट्रॅक गुरु बॅच. ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहे. ज्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर करणं, संकल्पनात्मक या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन तुमच्यामध्ये डेव्हलप करणं, याच्यासाठी प्रामुख्यानं ही काय आहे तर ही गुरु फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करून घेऊ शकता. आणि जॉईन करत असताना तुम्हाला या ठिकाणी गुरुजी हा कुपन कोड वापरायचा आहे. गुरुजी हा कुपन कोड वापरायचा आहे. अत्यंत महत्वाचं असणारे, खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होईल अशा स्वरूपाचे या ठिकाणी काय आहे तर हे तुम्हाला लक्षात येऊन जाते, बरोबर. चला मग तयारीला लागायचंय आणि आत्ता मिळालेल्या वेळेत या ठिकाणी तयारी करायची, कारण टीईटी परीक्षा ही होणारच आहे. टीईटी परीक्षा ही जेव्हा होईल तेव्हा ती पहिल्यांदा, आता अगोदर जी एक्झाम होईल ती ऑफलाईन होईल, त्याच्यानंतरच्या ऑनलाईन होणार आहेत. म्हणून म्हणतो की याच परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं, यश संपादन करायचंय. पुढच्या परीक्षेकडे जाण्याची गरज पडता कामा नये, कारण ती ऑनलाईन होईल आणि ऑनलाईन झाल्यानंतर बरेच ड्रास्टिक चेंजेस याच्यामध्ये होणार आहेत आणि त्याची पुन्हा नव्यानं तयारी करण्याची क्षमता आपल्याकडं आता क्षमता आहे पण तो वेळ नाहीये. म्हणून म्हणतो जेवढ्या लवकर पास व्हाल तेवढ्या या ठिकाणी चांगलं. या वेळेमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. कायम म्हणत आले या ठिकाणी की शांततेच्या काळामध्ये आपण घाम गाळला तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त या ठिकाणी परिश्रम घेण्याची गरज पडत नाही. आणि म्हणूनच म्हणतो आता शांततेचा काळ आहे, जेवढं शक्य होईल तेवढं परिश्रम करा, तेवढे या ठिकाणी घाम गाळा. तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये म्हणजे परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर जास्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. चॅनलला सबस्क्राईब करायचं सगळ्यांनी, चॅनलला पटपट सबस्क्राईब करून टाका.